निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कोणाची यावर सुनावणी सुरू झाली हे आपल्या सर्वांना माहीत आहे। यावेळी स्वतः शरद पवार देखील निवडणूक आयोगात हजर होते हे देखील आपण पाहिलं। पण याच दिवशी शरद पवारांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। राष्ट्रवादीच्या या सगळ्या गोंधळात पवारांची सुप्रीम कोर्टात ही पहिली याचिका आहे। यात नार्वेकर आणि निवडणूक आयोगाबद्दल मोठे युक्तिवाद करण्यात आले आहेत। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय आहे, त्यांनी या याचिकेत नेमकं काय म्हटलंय, काय काय युक्तिवाद करण्यात आला आहे, राहुल नार्वेकर यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ। त्यासाठी रोकठोक मराठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच आपण हा व्हिडिओ बघताय आणि आपल्या चॅनलवरती आले आहात तर रोकठोक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि चॅनलचे व्हिडिओज लाईक करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे अपडेट तुमच्यापर्यंत येतील। अजित पवारांसह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा ठोकला। याचवेळी शरद पवार गटाकडून जयंत पाटलांनी 9 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिलं होतं। पण आतापर्यंत राहुल नार्वेकरांनी त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे शरद पवार गटानं निवडणूक आयोगात धाव घेतली। या याचिकेत विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग अशा दोन्ही ठिकाणच्या कार्यवाहीची तुलना करण्यात आली आहे। एकीकडे निवडणूक आयोगात वेगानं सुनावणी सुरू आहे, पण विधानसभा अध्यक्षांनी जुलै महिन्यापासून बंडखोर आमदारांना एक नोटीस सुद्धा पाठवली नाही। त्याचा बंडखोर आमदारांना कसा फायदा होतोय असाच युक्तिवाद या याचिकेत शरद पवार यांच्या गटानं केला आहे। जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जे शरद पवार यांच्या गटात आहेत, यांनी बंडखोर आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अद्याप सुनावणी घेतली नाही। सुप्रीम कोर्टानं 2020 मधल्या एका प्रकरणात निकालाचा दाखला इथं देण्यात आलेला आहे। कैशम मेघचंद्रम सिंह वर्सेस मणिपूर विधानसभा या प्रकरणात 2020 मध्ये सुप्रीम कोर्टानं 3 महिन्यांमध्ये अपात्रतेची कारवाई करावी असा निर्णय दिला होता। तरीही 2 जुलै रोजी जेव्हा अजित पवार यांनी शपथ घेतली, 5 सप्टेंबर 2023 आणि 7 सप्टेंबर 2023 अशा 3 वेळा अपात्रतेच्या याचिका दाखल करण्यात आल्या। इतकंच नाही तर जयंत पाटलांनी 9 जुलै 2023ला आणखी एक निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं। अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती देखील या गटाने केली होती, ती या निवेदनातून करण्यात आली होती। पण विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांवरती काहीच कारवाई केली नाही। स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नार्वेकरांची भेट घेऊन त्यांना विनंती केली, तरीही नार्वेकरांनी कारवाई केलेली नाही असा आरोप नार्वेकरांवरती करण्यात आला आहे। शरद पवार गटाने या 3 अपात्रतेच्या याचिका कोणकोणत्या आमदारांविरोधात दाखल केल्या होत्या त्यावर देखील एक नजर टाकूया। 2 जुलै 2023ला जयंत पाटलांनी अजित पवारांसह 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातली याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे दाखल केली होती। दुसरं म्हणजे 5 सप्टेंबर 2023ला अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आणखी 20 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलं होतं। आणि तिसरी नोटीस जी दिली होती ती जितेंद्र आव्हाडांनी 7 सप्टेंबर 2023ला 12 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली होती। शरद पवार गटाने एकूण 41 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाईचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं। या याचिकेतला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगात वेगाने सुरू असलेल्या सुनावणीबाबतचा। अपात्रतेची कारवाई प्रलंबित असतानाही बंडखोर आमदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रातला प्यारा 15 जो की निवडणूक चिन्हात संबंधित आहे त्याचा वापर करून निवडणूक आयोगात 30 जून 2023ला याचिका दाखल केली। यावर निवडणूक आयोगानं वेगाने कारवाई देखील सुरू केली। त्यांनी 14 सप्टेंबर 2023ला राष्ट्रवादी 2 गट पडले आहे हे निश्चित केलं आणि प्यारा 15 अंतर्गत निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर 2023ला फायनल सुनावणी देखील घेतली। पण दुसरीकडे मात्र विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या कारवाई संदर्भात एकही पाऊल उचललेलं नाही। एकाच वेळी सुरू असलेल्या दोन्ही पॅरल प्रोसिडिंग्स, एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरी म्हणजे विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यवाहीमध्ये विसंगती दिसते। हा कायद्याचा दुरुपयोग असून त्याचा फायदा बंडखोर आमदारांना होतो असं म्हणत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणच्या कार्यवाहीवर शरद पवार गटाने आता आक्षेप घेतला आहे। पुढे या याचिकेत म्हटलंय विधानसभा अध्यक्षांनी स्वतंत्र लवाद म्हणून म्हणजे एक इंडिपेंडेंट ऑफिस म्हणून निपक्षपातीपणे काम करणे गरजेचं आहे।
पण कुठलेही कारण नसताना अपात्रतेची कारवाईला विलंब करणे हे घटनात्मक पाप आहे। विधानसभा अध्यक्ष अपात्रतेची कारवाईला विलंब करून त्यांच्या घटनात्मक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोपही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती करण्यात आला आहे। अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना हे सर्वजण विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत आहेत। इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पदापासून महत्त्वाची पदं देखील मिळाली आहेत आणि हे सगळं घडतंय ते फक्त विधानसभा अध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे असा युक्तिवादही शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे। शरद पवार गटाने राजेंद्र सिंग राणा वर्सेस स्वामी प्रसाद मौर्य 2007 या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा देखील दाखला दिला आहे। यात सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं अपात्र आमदार विधानसभेत आणि मंत्रिपदावर राहणं हे बेकायदेशीर आहे। यामुळे घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचा अपमान होईल आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालाचं उल्लंघन होत आहे असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे। विधानसभा अध्यक्षांकडून कायद्याचं उल्लंघन होत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई वेळेत घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावे अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे। तसेच या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी देखील घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर मी लवकरच निर्णय घेईन पण घाई गडबडीत निर्णय घेणार नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले। ते माध्यमांशी बोलताना असं देखील म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेलीच नाही। अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधला मोठा गट हा सत्तेत सहभागी झाला आहे त्यामुळे फूट पडलेली नाही। तर निवडणूक आयोग एका ठिकाणी म्हणतंय की राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये निश्चित 2 गट झाले आहेत म्हणून त्यांनी चिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भात सुनावणी सुरू केली आहे। आता या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल तेव्हा नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रेक्षकांनो, तुमचं याबद्दल मत काय आहे? राहुल नार्वेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याला उशीर करताना विलंब करताना दिसत आहे। सोबतच ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील निपक्षपातीपणे निर्णय घेण्यास असमर्थ ठरताय का? राहुल नार्वेकर यांच्याबद्दल आपलं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा। आपल्या रोकठोक मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच चॅनलचे व्हिडिओज बघा, ते लाईक करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा। त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ आणि चॅनलवरचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।